जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका. लाठीचार्ज प्रकरणातील याचिकेवर सुनावणी. सुप्रीम कोर्टाचा नकार. आंदोलकांवर पेलेट गनचा वापर केलाच नाही. दिल्ली पोलिसांनी सीजेपीचा दावा फोडला. सीजेपीचा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा पोलिसांचं स्पष्टीकरण. धर्मेंद्र प्रधान तुमच्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? विद्यार्थ्यांना पोलिसांनी इतकी क्रूरपणे वागणूक का दिली? अभिजित दिपकेंची पंतप्रधान मोदींना विचारणा. संविधानावर ज्यांचा विश्वास ते हिंसेचा वापर करणार नाहीत. लोकशाही चर्चा घडवून आणणं महत्वाचं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. दिल्लीतील घटना यातनादायी. दिल्लीतील वरिष्ठ नेते प्रश्न सोडवतील. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. आंदोलकांनी आंदोलन न करण्याचं आश्वासन दिलं होतं. शिष्टमंडळानं लेखी मागण्यांसाठी 2.5 तास घालवले. भाजपचे खासदार बासुरी स्वराज यांचा आरोप. दिल्लीतील आंदोलनाला राजकीय आवाज. उद्धव ठाकरेंनी जंतर मंतरवर जाण्यापेक्षा पक्षावर लक्ष द्यावं. भाजप आमदार अतुल भातखळकरांची ठाकरेंवर टीका. अॅडव्होकेट मंगेश ससाणेंनी जंतर मंतरवर जाऊन घेतली अभिजित दिपकेंची भेट. कायदेशीर गरज लागली तर आम्ही नक्कीच मदत करू. ससाणेंचं दिपकेंना आश्वासन. दिल्लीतील आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित. महत्वाची बिलं येऊ द्यायची नाहीत यासाठी हे आंदोलन. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आरोप. पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर विरोधकांचं आंदोलन. दिल्लीतील आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात मनसे आक्रमक. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. दिल्लीच्या जंतर मंतर येथील आंदोलनाचे अलिबागमध्ये पडसाद. शेकापकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत निषेध. अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. काँग्रेसचे सगळे खासदार संसदेत काळे कपडे परिधान करून दाखल. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध व्यक्त. नीट परीक्षा कायमची रद्द करा. मुख्यमंत्री विजय थलापतींची मागणी. विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री विजय थलापती मैदानात. सीजेपीच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून 9हून अधिक एफआयआर दाखल. आरएएफ जवानावर झालेल्या हल्ल्यानंतर एफआयआर. सरकार नीट परीक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चेला तयार. विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. शिक्षण मंत्र्यांनी आधीच पेपरफुटीवर कारवाई केली होती. राहुल गांधींच्या मागण्यांवर सरकारी सूत्रांची माहिती. आप खासदार संजय सिंग यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. सीजेपीच्या आंदोलनाला कमकुवत करण्यासाठी मोदींनी राहुल गांधींना आपल्या निवासस्थानाजवळ धरण्यावर बसवल्याचा दावा. हिम्मत हारू नका, मी तुमच्यासोबत आहे. अभिनेते नसीरुद्दीन शाहंचा जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा. जंतर मंतरशिवाय कुठेही जमू नका. सीजेपीचे कार्यकर्त्यांना आवाहन. गोंधळ घालण्याचा कट असल्याचा दावा. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणं आमची जबाबदारी. प्रियंका गांधींची प्रतिक्रिया. बदलापुरात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचे आंदोलन. मनसेचे पदाधिकारी त्याचबरोबर अनेक विद्यार्थी आंदोलनात सहभागी. विद्यार्थी आंदोलकांवरच्या लाठीचार्जचा विरार. पूर्वेत निषेध. विद्यार्थी पालकांचं मुका आंदोलन. शरद पवार यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीनं आर्थिक मदत, मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार. शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये म्हणून एवढा वेळ लागला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. अजितदादांना अभिवादन करताना धनंजय मुंडे, अदिती तटकरे भाऊक. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात दादांना अभिवादन. आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्याकडून अजितदादांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची एक्स पोस्ट. अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी पोस्ट शेअर. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त रोहित पवारांकडून अभिवादन. अजितदादा तुमच्या नसण्याची उणीव आज पदोपदी जाणवते. रोहित पवार यांची एक्स पोस्ट. अजितदादांमध्ये कमालीच्या संवेदना होत्या. गेल्या वर्षी याच वेळेला आम्ही सोबत होतो. सुनील तटकरेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस. भाजपकडून 1 लाख रक्तदात्यांना रक्तदान करण्याचं आवाहन. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष पूजा, हवन आणि वृक्षारोपण. चंद्रपुरातील भाजप कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन. 6 खासदारांचं विलीनीकरण. ठाकरे सेनेला पटेना. ठाकरेंच्या शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. स्थानिक निवडणुकांना विलंब नको. सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. सर्व अधिकार पक्षप्रमुखांचे असताना लोकसभा अध्यक्ष कोणाच्या तटाखालचं मांजर झाले हे सर्वांना माहीत आहे. लोकसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील विलीनीकरणाला मंजुरी दिल्यानंतर जिल्हाप्रमुख संदेश देशमुखांची टीका. यवतमाळच्या आर्णीत काँग्रेसला खिंडार. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे निकटवर्ती अनिल आडे शिवसेनेत. मंत्री दादा भुसे, उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, नवजा, कोयना, पाटण, कराड परिसरात पावसाचा जोर वाढलाय. पावसाची संततधार कायम असल्यामुळे नदी ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.
महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अतिमुसळधारेचा इशारा. मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईतील वांद्रे परिसरात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. नवी मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे एपीएमसी मार्केट बाहेर पाणी साचले. बाजारात येणारे व्यापारी, हमाल, वाहन चालकांना त्रास. वसई, विरार शहरासह परिसरात पावसाची पुन्हा जोरदार हजेरी. वातावरणात गारवा निर्माण. ठाण्यात मुसळधार पावसाची हजेरी. गेल्या 23 तासात 62.21 मीटर पावसाची नोंद. कोल्हापूरचं राधानगरी धरण 82% भरलंय. धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 112 मिलीमीटर पावसाची नोंद. नागपुरात पावसाचे दमदार कमबॅक. विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावलाय. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस. वलसाडमध्ये शहराच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस. चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ. सिक्कीममधील एनएचपीसी बोगदा कोसळल्याची घटना. भूस्खलनात मृतांचा आकडा 20 वर. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि आसाममध्ये पावसाचा हाहाकार. पावसामुळे 31 जणांचा मृत्यू. दिल्लीत पावसाची हजेरी. पावसामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात. पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. पावसाच्या उघडीपानं वाढली चिंता. यवतमाळमध्ये शिक्षिका जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षिकेचा गोंधळ. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिक शहरात डेंग्यूचा वाढता धोका. जुलैच्या पहिल्या 15 दिवसात 17 रुग्णांची नोंद. तर पावसाळ्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता. पुण्यातील वारजेतल्या स्मशानभूमीला छत नसल्यानं मृतदेहावर छत्री धरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ. मृतदेहावर पावसाचं पाणी पडत असल्यानं जाळण्यास अडचण. राहुल गांधींवरील दिल्ली पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेस आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. लोकसंघर्ष मोर्चाचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावरील घेराव. मागे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. भांगडा अंबावारीच्या वनहक्क दाव्यांवर प्रशासनाची दखल. धुळ्यात अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. धुळे शहरासह शिरपूर, शिंदखेड्यातील आस्थापनांची अचानक तपासणी. 3 ठिकाणी अन्न नमुने जप्त. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेची नियुक्ती. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कोल्हापुरातील कलाक्षेत्रात संतापाची लाट. गडचिरोलीतील मोठ्या आणि लघु प्रकल्पांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा नाही. पाणी प्रकल्पांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा. नागपुरात भुलबा भुलाबाई विवाह सोहळ्याचं आयोजन. चांगला पाऊस पडावा यासाठी विवाह लावण्याची आख्यायिका. शालेय व्हॅन बसेसमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक. अन्यथा निलंबित करणार वाहन परवाना. हिंगोलीच्या बोर्जा ते जळगाव रस्त्यावरील पुलाजवळ खड्डा. तात्काळ हा खड्डा बुजवण्याची मागणी. पालघरमध्ये आजही सोयी सुविधांचा अभाव. वाडा तालुक्यातील अंबर भुई बामनछेतमध्ये रस्ता नसल्यानं चिमुकलीला चादरीची झोळी करून रुग्णालयात नेण्याची वेळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.